नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, इतिहास विभाग RBNB कॉलेज रामपूर। आज आपण आजच्या तासिकेला SYBA जनरल पेपर या पेपरमधील कर्नाटक मोहिमेच्या संदर्भात कर्नाटक मोहिमेची पार्श्वभूमी आणि कर्नाटक मोहिमेची कारणं याचा आपण अभ्यास करणार आहोत। मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती केली। स्वराज्याची निर्मिती करत असताना शिवाजी राजांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलं। या प्रसंगी परकीयांबरोबरच आप्तस्वकीयांनी देखील छत्रपती शिवाजी राजांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो। अनेक घटना, अनेक प्रसंग, या सर्व गोष्टींना छत्रपती शिवाजी राजांनी यशस्वीपणे तोंड दिलं। अनेक अभूतपूर्व अशा घटनांमधून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर दूरदर्शीपणाने, प्रसंगी धाडसाने, चापल्याने या विविध प्रकारच्या संकटातून सही सलामत बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात। छत्रपती शिवाजी राजांच्या अल्प अशा जीवनपटामध्ये त्यांनी अभूतपूर्व अशी कामगिरी केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। प्रसंगी आपल्या विविध प्रकारच्या गुण वैशिष्ट्यांमधून त्यांना यश जरी संपादन झालेलं असलं तरी पण पुरंदरसारख्या घटनेमुळं त्यांना आपलं बहुतांशी स्वराज्य मोगलांना द्यावं लागलं। त्यांना विषाचा प्याला हा स्वतःहून प्यावा लागला। या प्रसंगी विविध इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी राजांना एक अवतार पुरुष मानलं। अनेक घटनांमधून सही सलामत सुटका घडून घेत असताना ते एक अवतारी पुरुष होते, अशा प्रकारचं शिक्कामोर्तब त्यांच्या व्यक्तिमत्वावर झालं। परंतु पुरंदरच्या तहाने किंवा पुरंदरच्या या प्रसंगाने त्यांना जी माघार घ्यावी लागली, त्यातून मात्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासारखेच हाडामासाचे मानव होते हे त्यावेळी दिसून आलं। या सर्व गोष्टी अपमान त्यांनी तो पचविला। यानंतर देखील त्यांनी स्वराज्य निर्मितीचा आपला जो बाणा होता किंवा धोरण होतं हे सातत्याने चालू ठेवलं। आग्रा भेटीनंतर त्यांनी विविध प्रकारच्या संकटांना तोंड दिलं, राज्याभिषेक करून घेतला, स्वतःला हिंदूंचा छत्रपती, मराठ्यांचा राजा म्हणून राज्याभिषेकाने त्यांच्या व्यक्तिमत्वावर एक प्रकारची आगळी वेगळी मोहर लावली। राज्याभिषेकानंतर त्यांनी दिग्विजयी मोहीम हाती घेतली। प्राचीन काळातील विविध प्रकारच्या सम्राट राजांच्या ध्येय धोरणांना अनुसरून राज्याभिषेकानंतर एखादी दिग्विजयी मोहीम हाती घ्यावी या दृष्टिकोनातून त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली।
या कर्नाटक मोहिमेची कारणं अनेक इतिहासकारांच्या मते त्यामध्ये मतभिन्नता असली तरी आपण या 9 कारणांचा अभ्यास किंवा कारणामीमांसा पाहणार आहोत। कर्नाटक मोहिमेचं पहिलं कारण म्हणजे विजयनगर साम्राज्याचे पुनरुज्जीवन। विजयनगरच्या साम्राज्याची हरिहर आणि बुक्क या व्यक्तींनी अत्यंत कष्टमयरित्या या साम्राज्याची उभारणी केली। मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेलं एक बलाढ्य असं विजयनगरचं साम्राज्य होतं, अगदी वैभव संपन्नतेच्या शिखरावर पोहोचलेलं। प्राचीन काळातील वैभव संपन्न असलेल्या हिंदुस्थानची आठवण करून देणारं अशा या विजयनगरच्या साम्राज्याला बहामनी साम्राज्याची दृष्ट लागली। बहामनी साम्राज्यातील तुकडे झालेल्या मुस्लिम सत्ताधीशांनी एकत्र येऊन बहामनी साम्राज्याचा पूर्णपणे बिमोड केला। तालिकोटच्या लढाईमध्ये बहामनी राज्यांनी हे साम्राज्य पूर्णपणे नष्ट केलं। जिंजी, तंजावर, म्हैसूर, बेदनूर अशा प्रकारे या राज्याचे पूर्णपणे तुकडे पडले। दक्षिणेत अनेक प्रकारचे राजे होते, त्यांना नायक म्हणून संबोधलं जात होतं। या संदर्भात इतिहासकार शेजवलकर म्हणतात की राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांना विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचं पुनर्जीवन करावं आणि उत्तरेकडून येणाऱ्या मोगलांना पराभूत करावं यासाठी व्यंकोजीस विजयनगरचा शेवटचा वारसदार श्रीरंग त्याची राजधानी वेलूर आपल्या ताब्यात घ्यावी अशा प्रकारचा त्यांचा मनोदय होता। याचवेळी दक्षिणेत अनेक प्रकारची छोटी छोटी राज्ये होती। या राज्यांवर दक्षिणेतील अनेक राज्यांचे नायक मंडलिक म्हणून भोसल्यांच्या राज्यात सामील व्हावेत अशी ही एक खुणगाठ छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या मनाशी बांधलेली होती। परंतु या पार्श्वभूमीवरती कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी राजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे राज्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून किंवा राज्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून त्या पात्रतेचे नव्हते। शेवटी शिवाजी महाराजांनी विजयनगरच्या साम्राज्याचे पुनरुज्जीवन व्हावे, उत्तरेकडून होत असलेली मुस्लिम आक्रमके थांबावीत या दृष्टिकोनातून त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली। दुसरं कारण म्हणजे व्यंकोजीच्या हातून सुटलेले प्रदेश जिंकणे। शिवाजी राजांना स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये जी दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीने त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली। अनेक घटना प्रसंगामधून ते आपल्या चापल्याने गुणवैशिष्ट्यांनी या संकटातून पूर्णपणे सुटले। या संदर्भात डॉक्टर बी मुद्दाचारी म्हणतात, व्यंकोजी हा शूर व कर्तबगार असला तरी तो स्वतःला आदिलशहाचा सेवक म्हणून घेत असे। थोडक्यात चाकरी करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी व्यंकोजीत असलेली आपल्याला दिसून येते। याच आदिलशाहीच्या राज्यामध्ये मराठ्यांवर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होते। या सर्व गोष्टी पाहून व्यंकोजी आदिलशहाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करत नव्हता। असे असताना
छत्रपती शिवाजी राजांना आपलं स्वराज्य निर्माण करावं, आपल्या प्रजेला संरक्षण द्यावं या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज या कर्नाटक मोहिमेकडे पाहत होते. म्हणूनच त्यांनी दक्षिणेकडं आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि त्या काळामध्ये व्यंकोजीच्या हातून सुटलेला प्रदेश जिंकण्यासाठी त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर तिसरं कारण स्वराज्य विस्ताराच्या संदर्भात वाढ करणं. छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्याचं तोरण बांधल्यानंतर अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले. प्रसंगी मुत्सद्देगिरीने कधी राजकीय नीती वापरून तर कधी धाडसाने विविध प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि स्वराज्याची निर्मिती केली. अशावेळी मराठ्यांना मराठांचा राजा सुद्धा मिळाला. या सर्व गोष्टी झाल्यानंतर या सर्व गोष्टींच्यावरती आपण कायदेशीर अशी अधिसत्ता गाजावी, प्रजेनं आपल्याला स्वीकारावं, आपल्या राजा या पदावरती शिक्कामोर्तब करावं, यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून घेतला होता. परंतु अशा वेळी शिवाजी राजांचं निर्माण केलेलं स्वराज्य हे बाकी मर्यादित स्वरूपामध्ये होतं. यामध्ये वाढ व्हावी, याशिवाय दक्षिणेकडं आपल्या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार व्हावा या दृष्टिकोनातून शिवाजी राजांनी कर्नाटक मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दुसरं कारण म्हणजे उत्तरेकडून मोगलांची होणारी प्रचंड आक्रमणं, याशिवाय दक्षिण भारतामध्ये दुर्बल होत चाललेली आदिलशाही, कर्नाटकच्या विविध प्रदेशामध्ये निर्माण झालेला गोंधळ, निर्माण झालेली राजकीय पोकळी, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी आपण राजकीय पोकळी निर्माण झालेली पोकळी भरून काढावी आणि आपल्या स्वराज्याचा राज्य विस्तारही व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर चौथं कारण रिकामा झालेला खजिना भरून काढणे. छत्रपती शिवाजी राजांनी अगदी अल्प काळामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. स्वराज्याचा गाडा हाकत असताना, प्रसंगी अनेक घटनांना तोंड देत असताना स्वराज्याचा खजिना भरून राहणं ही त्या काळची आवश्यक बाब होती. परंतु छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य हे लहानसं होतं. अशा प्रसंगी शिवाजी राजांना वेळोवेळी अनेक संकटांना तोंड द्यावं लागत होतं. मुस्लिम सत्तेची म्हणजेच परकीयांची आक्रमणं महाराष्ट्रात होऊन प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेतीची, जनतेचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत होतं. उदाहरणार्थ शाहिस्तेखानची मोहीम, या मोहिमेने संपूर्ण महाराष्ट्राचा स्वराज्याचा प्रदेश उजाड करून टाकला होता. याशिवाय नंतर आलेली दिलेर खानची मोहीम, या दिलेर खानच्या मोहिमेने सुद्धा स्वराज्याचा खजिना रिकामा करून टाकला होता. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी राजांनी स्वराज्याचा खजिना भरून काढण्यासाठी कर्नाटक मोहीम हाती घेण्याचा विचार केला. याशिवाय राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेक करण्यासाठी होणारा खर्च, झालेला दानधर्म, यामुळं संपूर्ण स्वराज्याचा खजिना हा रिकामा झालेला होता. अशा प्रसंगी दक्षिण भागातील संपूर्ण असलेला समृद्ध, संपन्न असा प्रदेश
यातून आपल्याला धनप्राप्ती होईल आणि आपला खजिना भरून निघेल, शिवाय साम्राज्य विस्तारही होईल, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी राजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. पाचवं कारण वडिलोपार्जित हिस्सा घेणे. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्वनिर्मितीवर निर्माण केलेलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये शहाजी राजांनी स्वकर्तृत्वावर आदिलशाहीच्या सेवेत असताना एक मोठी जहागिरी मिळालेली होती. परंतु या सर्व मोठ्या जहागिरीचा उपभोग एकटा व्यंकोजी घेत होता. बंगळूर, होसकोट, कोलार, शिरा, कनकगिरी या प्रदेशाचा आदिलशाहीने दिलेल्या जहागिरीमध्ये समावेश होत होता. या जहागिरीचा प्रदेश संपन्न समृद्ध होता. प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी महसूल वसूल केला जात होता. हिंदू धर्म परंपरेप्रमाणे वडिलांच्या वडिलोपार्जित हिस्स्यातून दोघा भावांना 2 वाटे मिळावे किंवा या जहागिरीतील निम्मा वाटा मिळावा असं शिवाजी महाराजांना वाटलं. त्यासाठी शिवाजी राजांनी व्यंकोजीकडे हिस्सा मागितला, परंतु व्यंकोजीनं त्यास नाकार दिला. शेवटी शिवाजी राजांनी वडिलोपार्जित हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर 6वं कारण साम्राज्य विस्तार करणं. यदुनाथ सरकार यांच्या मते शिवाजी राजांच्या मोहिमेच्या संदर्भात त्यांनी असं नमूद केलं की शिवाजी महाराजांचा मुख्य हेतू हा अर्थप्राप्ती करणं हाच होता असं मान्य करता येणार नाही. अनेक इतिहासकारांनी या मोहिमेच्या संदर्भात विविध प्रकारची मतं दिलेली आढळून येतात. शिवाजी महाराजांच्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टिकोनातून अर्थप्राप्तीचा मुद्दा हा दुय्यम स्वरूपाचा होता. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेकानंतर जी दिग्विजयी मोहीम हाती घेतलेली होती, या दिग्विजयी मोहिमेच्या नुसार साम्राज्य विस्तार करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण उत्तरेकडून होणारी आक्रमणं, याशिवाय नंतरच्या काळामध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्या वारसांना दक्षिणेमध्ये अभय मिळावं किंवा शत्रूच्या विरोधामध्ये आश्रय मिळावा, या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांची संरक्षक अशी भूमिका होती. म्हणून त्यांनी राज्याभिषेकानंतर साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक मोहीम हाती घेण्याचा मनसुबा रचला आणि कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर 7वं कारण विजापूरकरांना पायबंद. दक्षिणेकडील कर्नाटकचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर विजापूरकर दुर्बल होतील आणि सातत्याने चाललेला स्वराज्याबरोबर असलेला संघर्ष हळूहळू बंद होईल. या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिणेतील आदिलशाही दरबारातील अस्थिरता लक्षात घेऊन त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय हा प्रदेश जिंकून घेतला तर या माध्यमातून आपल्याला मोगलांना सुद्धा प्रतिकार करता येईल अशी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी विजापूरकरांना पायबंद घालण्यासाठी, त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर 8वं कारण 2 मुलांना 2 राज्य. शिवाजी राजांना 2 मुलं होती, छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम महाराज. यामध्ये छत्रपती संभाजी हे ज्येष्ठ होते, तर राजाराम हे कनिष्ठ चिरंजीव होते. भविष्य काळामध्ये आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे वडील उपार्जित संपत्तीचा
दोन मुलामध्ये विभाजन होणार होतं. अशावेळी दोन मुलांना दोन स्वतंत्र राज्ये असावीत या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांना वडील म्हणून वाटणं साहजिकच होतं. म्हणून त्यांनी दुसरीकडे कर्नाटक दुसरं राज्य निर्माण करावं या दृष्टिकोनातून कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यानंतर शेवटचा मुद्दा अनुकूल राजकीय स्थिती. छत्रपती शिवाजी राजांनी कर्नाटक मोहीम हाती घेण्याचं मुख्य कारण म्हणजे कर्नाटक मोहीम आखत असताना किंवा छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या जीवनपटामध्ये जे जे प्रसंग आले ते प्रसंग हाताळवीत असताना त्यांनी प्रत्येक योजना ही नियोजनबद्ध रीतीने आखलेली होती. अगदी त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी राजांनी कर्नाटक मोहीमची योजनाबद्ध आखलेली होती. त्यासाठी त्यांनी प्रथम कुतुबशहाबरोबर संधान साधलं. याशिवाय विजापूरच्या दरबारामध्ये विजापूर कर्नाटक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु या कुतुबशहाला विजापूरचा प्रदेश ताब्यात घेण्याची हिंमत नव्हती. त्यामध्ये तो कमी पडत होता. म्हणून ह्या सर्व गोष्टी ओळखून मादन्ना याने छत्रपती शिवाजी राजांबरोबर मैत्री करण्याचा सल्ला कुतुबशहाला दिला आणि त्याच दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी राजांनी देखील नंतरच्या काळामध्ये कुतुबशहाबरोबर मैत्री केली. एकंदरीत या सर्व गोष्टीचा पाडा किंवा या सर्व गोष्टीची स्थिती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये समजली गेली आणि अशा प्रकारे कर्नाटक मोहीम यशस्वी होण्यासाठी दक्षिणेकडील परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दी रघुनाथ हनुमंते याच्या मतानुसार कर्नाटक मोहीम हाती घेतली. अशा रीतीनं छत्रपती शिवाजी राजांनी विजयनगर साम्राज्याचे पुनर्जीवन, व्यंकोजीच्या हातून सुटलेला प्रदेश, साम्राज्य विस्तार, राज्य विस्तार, वाढ करणं, रिकामा झालेला खजिना भरून काढणं, वडिलोपार्जित हिस्सा घेणं, विजापूरकरांना पायबंद घालणं, दोन मुलांसाठी दोन राज्याची निर्मिती करणं आणि थोडक्यात एकंदरीत कर्नाटक मोहिमेला अनुकूल अशी परिस्थिती आहे लक्षात घेऊन कर्नाटक मोहीम हाती घेणं, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी राजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली आणि त्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी ठरले गेले.